3.5 शक्तिपीठांपैकी आद्य म्हणजेच पहिली शक्तिपीठ तुळजापूरची तुळजाभवानी। तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण शक्तिपीठ मानले जाते। इथे तुळजाभवानीचे प्राचीन देऊळ असून हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात वसलेले आहे। पुराणानुसार असुरांचा संहार करून धर्माचरण आणि नीतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य देवी आईने केले आहे। देवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवी देखील हीच तुळजाभवानी आहे। भवानी आईच्या आशीर्वादाने महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली असून खुद्द देवीने छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील आलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी तलवार दिली होती असे सांगितले जाते। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्राचे कुलदैवत मानली जाणारी तुळजाभवानी ही आपल्या शेजारी असलेल्या नेपाळ देशाच्या राजघराण्याचीही कुलदेवता आहे। चला तर याविषयी सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी वैभव गोरे, तुम्ही पाहताय खरंच की। इसवी सन 1384 मध्ये कर्नाटक वंशीय राजा हरिसिंगाने पहिल्यांदा नेपाळमधील भक्तपूर येथे तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली। त्यानंतर त्यांच्या वंशजांनी काठमांडू आणि पाटणा येथे श्री तुळजाभवानीचे मंदिर स्थापन करून संपूर्ण नेपाळ तुळजाभवानीमय करून टाकले आहे। नेपाळी भाषेत तुळजाभवानीला देगू तलेजू भवानी म्हणतात। नेपाळमध्ये कर्नाटक वंशीय राजांनी बांधलेली तुळजाभवानीची मंदिरे ही नेवारी बांधकाम शैलीची आदर्श उदाहरणे आहेत। उत्तर ते छप्पर असणारी तुळजाभवानीची भव्य मंदिरे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत। नेपाळमध्ये पूर्वी अनेक छोटी मोठी संस्थाने असल्याने या राज्यांच्या अधिकार क्षेत्रामुळे नेपाळचा भूभाग विविध संस्थानात विभागला गेला होता। परंतु 21 डिसेंबर 1768 साली पृथ्वीनारायण शाह नावाच्या राजाने नेपाळमधील सर्व राज्यांना एकत्रित करून संयुक्त नेपाळची निर्मिती केली। त्यानंतर जवळपास 2008 पर्यंत नेपाळमध्ये राजेशाहीच होती। या दरम्यान नेपाळमध्ये मल्ल, शाह आणि राजपूत या घराण्यांनी आपला राज्यकारभार केला। विशेष म्हणजे ही तिन्ही राजघराणे मूळची हिंदुस्थानातली आहे। या राजघराण्याबरोबरच नेपाळमध्ये ब्राह्मण, मोर, राजपूत, कायस्थ, मगर, गुरुंग, जरिया, नेवार, मुर्ची, किरत, लिंबस, लापचा याप्रमाणे अनेक समाजाचे लोक राहतात। या सर्व समाज हिंदू असल्याने जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळची ओळख होती। नेपाळवर राज्यकारभार करणारे राजघराणे कुठलेही असले तरी देगू तलेजू भवानी ही त्यांची कुलदेवता असल्याने संपूर्ण नेपाळची कुलदेवता म्हणून तुळजाभवानीला सन्मान प्राप्त झाला आहे। हजारो वर्षांपासून नेपाळने आपली परंपरा जपली असून आजही अगदी तुळजापूर प्रमाणे त्या ठिकाणच्या देवीच्या प्रथा, परंपरा, पूजा अर्चा आणि विधी उपचार केले जातात। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।